बरं, आजचा आमचा हा ओपिनियन पोल जाणून घेण्यासाठी पुढला 1 तास लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरून कुठेही जाऊ नका, कारण पुढल्या तासाभरामध्ये हा ओपिनियन पोल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने महाराष्ट्राला आम्ही आज समजावून सांगणार आहोत। तो पाहण्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री मीडिया रिसर्चचे डायरेक्टर सुनील देशपांडे। सुनील जी, आपलं खूप खूप स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये। लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा जो ओपिनियन पोल आहे तो आपण महाराष्ट्राला दाखवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। पुढला तासभर कुठेही जाऊ नका। सुरुवातीला हा सर्वे, त्यात विचारण्यात आलेले प्रश्न, त्याचं सॅम्पल साइज, त्याचा एंड रिझल्ट आणि कोणत्या मुद्द्यांच्या अवतीभोवती हा ओपिनियन पोल घेण्यात आलेला आहे ते आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावरती आपली प्रतिक्रिया काय हा पहिला प्रश्न आम्ही मुंबईकरांना या पोल दरम्यान विचारलेला होता। आलेलं उत्तर काय आहे? त्यांना 4 पर्याय देण्यात आलेले होते, त्यापैकी उत्तम असं म्हणणं 18%, मुंबईकरांचं चांगला म्हणतात 44%, साधारण असल्याचं 33%, मुंबईकरांचं म्हणणं वाईट असल्याचं 0.5% जे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, त्यांचा हा निकाल आहे। पहिल्या प्रश्नाची आलेली ही ओपिनियन पोल मधली उत्तर आपण याला पाहिली। त्यानंतर थेटपणे दुसरा प्रश्न आम्ही विचारलेला होता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? काय प्रतिक्रिया दिलेली नागरिकांनी? अस्वच्छता 26% मुंबईकरांचं म्हणणं आहे, नाले आणि गटारांसंदर्भात 24% जनता, खराब रस्ते 15% नागरिक, पाणी ही देखील महत्त्वाची समस्या 11% नागरिक, वाहतूक कोंडीला रोजच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं 11% नागरिक, फेरीवाले 8%, अतिक्रमण 4% आणि पुनर्वसनाचा मुद्दा हा 1% या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा विचारलेला होता आम्ही दुसरा प्रश्न। त्यानंतर वळूयात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसऱ्या प्रश्नावरती मुंबईकरांचं काय म्हणणं आहे? माजी नगरसेवकांच्या कार्यावरती तुमची म्हणजे मुंबईकरांची प्रतिक्रिया काय? तर विकास कार्यासंदर्भात आणि जनसंपर्क या संदर्भात आम्ही पोल घेतलेला होता। विकास कार्याबाबत 62% जी जनता आहे तिने हिरवा कंदील दिलेला होता आणि रेड फ्लॅग दिलेला होता 38% जनतेनं। जनसंपर्काबाबत 57% हा त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय, 43% म्हणतात रेड फ्लॅग त्या ठिकाणी देताना दिसतात। माजी नगरसेवकांच्या कार्यावरती मुंबईकरांची काय ओपिनियन पोल आहे ते आपण यावेळेला पाहिलं। वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। आगामी मनपा निवडणुकीत बृहन्मुंबई मनपावरती कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतंय? मुंबईकरांनी काय कौल दिलेला आहे तो आपण थेट यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। भाजप 34%, ठाकरे गट 32%, केवळ 2% डिफरन्स या ठिकाणी। शिंदे गट 12%, काँग्रेसला देखील त्या ठिकाणी मतदान होऊ शकतंय। मनसे 5%, अजित पवार गट 1%, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी 1%, MIM 1%, सपा 1% आणि शरद पवारांचा जो गट आहे म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी 1%। अशा प्रकारे कुणाचं त्या ठिकाणी कौल मिळणार आहे किंवा कुणाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतं ते देखील आपण एक्सप्लेन करून झालेलं आहे। वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न यानंतर, आगामी मनपा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नेमका काय असेल? कारण मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते की गुद्द्यांवरती हे देखील स्पष्ट होणं गरजेचं होतं, त्यानुसार विचारलेला प्रश्न होता। तर पक्षनिहाय ज्या प्रकारे मुद्दा मांडला जातो त्यात 39 उमेदवार जे आहेत ते 39, समाजाच्या आधारावरती 0.9 मराठी भाषेचा मुद्दा 8, लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील परिणाम कितपत असू शकतो तर केवळ 5। प्रमुख मुद्दे कुठले असतील हे 5 मुद्दे आणि त्यावरती या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातला आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता। वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणते नेतृत्व सक्षम आहे असं जनतेला वाटतं, मुंबईकरांना वाटतं? मुंबईकरांनी कोणाला कौल दिलेला आहे? उद्धव ठाकरे असं म्हणणं 38% मुंबईकरांचं, 26% म्हणतात देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नावावरती 12% मुंबईकर विश्वास ठेवतात, आशिष शेलारांवरती 9%, वर्षा गायकवाड जे आहेत त्यांच्यावर 7%, राज ठाकरेंवरती 5%, अबू आझमी 2% आणि 1% आहे अजित पवार। वळूयात पुढच्या आणखी महत्त्वाच्या प्रश्नाकडे। शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपणास वाटतंय? खरं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा एका बाजूला सूर उमटत असताना दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होऊ शकतं? शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास
काय होईल असं आपल्याला वाटतं? हा आम्ही प्रश्न मुंबईकरांना विचारला. मुंबईकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला याचा फायदा होईल 39%, काही परिणाम होणार नाही असं 36%, भाजपला फायदा होईल 15%, मनसेला फायदा होईल 10%. एकंदरीत या संदर्भातही मी या सुनीलजींकडनं या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे. राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का? होय असं म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 63%, तटस्थ असलेले आहेत 2%. मतचोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का? तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला 26% म्हणतात होय, 72% म्हणतात नाहीत, तटस्थ आहेत 2%. पुढचा मुद्दा, जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल? आपण समाज, त्यानंतर भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवारांचा गट, मनसे, MIM, वंचित बहुजन आघाडी, सपा आणि रिपाई, अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठी जी मतं आहेत, मराठी मतं भाजपला 29%, ठाकरे गटाला 44%, शिंदे गटाला 18%, काँग्रेसला 3%, आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय. ब्राह्मण मतदार भाजपकडे 63%, 18%, ठाकरे गटाकडे 16%, शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 3%. दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे 44%, 24% जनता ही ठाकरे गटाकडे, 11% दक्षिण भारतीय जे आहे ते शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 18%. जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूयात. जैन धर्मियांपैकी 73% जणांचा ओढा असेल भाजपकडे, 11% केवळ ठाकरे गट, 14% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर गुजराती मतं, हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. गुजराती 89% जे आहेत ते भाजपकडे, 6% ठाकरे गटाकडे, 3% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो, त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे, त्या कोळी बांधवांचा 37% ओढा हा भाजपकडे, 30% ठाकरे गटाकडे, 21% शिंदे गटाकडे, 4% काँग्रेसकडे. आणि उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वादही आपण पाहतोय. उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे 61%, 15% ठाकरे गटाकडे, 12% शिंदे गटाकडे, 9% काँग्रेसकडे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत. जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते. प्रत्येक वॉर्डाकडे, तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल, या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. भाजप जर आपण विचार केला 89 वॉर्ड, शिवसेना उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 71, शिवसेना एकनाथ शिंदेंची 35, काँग्रेस 20, मनसे 1, अजित पवार गट 3. त्यानंतर पुढचे आपण बघतोय की प्रत्येकाला 1-1, सपा 5 आणि शरद पवारांचा गट 1, MIM, आभासे आणि शरद पवारांचा गट 1-1-1 या ठिकाणी आघाडी त्यांना त्या वॉर्डामध्ये मिळू शकते. एकंदरीत ही आकडी अतिशय महत्त्वाची आहे, कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो हे आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच. आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सुनीलजी मला आपल्याला विचारावा असं वाटतो. सुनीलजी, सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथोडॉलॉजी प्रश्नांवरती आणि तुमचं सॅम्पल साईज काय आहे ते मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आपल्या